झालं असं की तुम्हाला मी सांगू तरी कसं. ही आहे आमच्या 31च्या दिवशी झालेली गमतीची कहाणी. गॅस आमचा वेळेच्या आधीच संपून गेला, म्हणून फजिती अशी झाली की पिझ्झा बनवायचा प्लॅन हा कॅन्सल होऊन गेला. आणि मग वेळ आली चूल पेटवण्याची. चूल पेटवून आम्ही पहिले मम्मीच्या उपासाची तयारी केली आणि लावण्याचं तोंड बघा चुलीवरची खिचडी खाऊन. आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली चपाती आणि भाजी करण्याची. तर पिझ्झाला बाय बाय म्हणून आम्ही चपाती भाजी करण्यासाठी सुरुवात केली. मग आता काय, चुलीला एकीकडून पेटवावं लागतंय, एक माणूस स्वयंपाक बनवतोय आणि नजर हटली की दुर्घटना घडलीच म्हणून समजा. त्यामुळे म्हणतात ना, चुलीवर जेवण बनवणं हे काही सोपा खेळ नव्हे. आणि लावण्या ही भाजीची तयारी करते, तिचा आनंद वेगळ्याच गगनात आहे. कारण चुलीचं जेवण खायला मिळणं हे भाग्याचंच काम आहे. आणि आज आम्हाला ते शेवटच्या दिवशी वर्षाच्या सौभाग्य लाभलं. आणि हे बघा नयनरम्य दृश्य जे वर्षात कधीच दिसत नाही. सासू आणि सून हे दोघे एक सोबत जेवण बनवत आहेत. बहुतेक चुलीवरचं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं जेवण करून नवीन वर्षाची सुरुवात करावी असं आमच्या सगळ्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं वाटतं. पण काही का असाना, गॅस गेल्यामुळे आम्हाला झणझणीत चुलीवरची बटाट्याची भाजी खायला मात्र मिळाली. भाजी करता करता मम्मीला आणि आजीला मात्र जुन्या दिवसांची आठवण झाली. आणि मग किस्से निघाले की आम्हीसुद्धा असंच जेवण बनवायचो, तेही रोज. हे गॅस तर आत्ता आले, नाहीतर आम्ही असं रोज बनवून खायचो. आता काय गॅस आले आणि चुलीवर जेवण बनवायचं मात्र बंदच झालं. चुलीवरचं जेवण बनवता बनवता कधी रात्रीचे 12 वाजले हे काही कळलंच नाही. कारण एकीकडे भाजीला फोडणी द्यायचं काम चालू होतं आणि दुसरीकडे आजीचं मात्र जुन्या आठवणी सांगायचं काम चालू होतं. आणि मग फायनली आमची भाजी आणि चपाती गप्पा मारत मारत ही बनवून झाली. आणि काय मग आम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. तुम्हीही कधी बनवतात का असं चुलीवर जेवण? आता भरपूर वेळा मार्केटमध्येच मिळतं म्हणा, पण घरी बनवल्याची ही काहीतरी वेगळीच मज्जा आहे. याआधी भरपूर वेळा मम्मीनी चुलीवरचं जेवण बनवलेलं आहे, पण असं 31 डिसेंबरला खायला मिळेल आणि तेही अचानक असा कधी विचारच केला नव्हता. पण ते म्हणतात ना, जे विचारात नसतं ते कधीकधी नशिबात असू शकतं. अशी आमची 31ची पार्टी गमतीशीर पद्धतीने पार पडली. अशी आमच्या 31 डिसेंबरच्या गमतीची कहाणी 5 मिनिटात पूर्ण झाली. 31 डिसेंबरला तुम्ही काय नवीन केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. सर्वांना हॅपी न्यू इयर. बाय.